नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचा या आमच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा मतदारसंघात जाणार आहोत ज्याचं प्रतिनिधित्व राज्याच्या राजकारणामध्ये पॉलिटिकल हेवीवेट मानल्या गेलेल्या काँग्रेस नेत्यांनी केलंय. या मतदारसंघातून 2 मुख्यमंत्री राज्याला मिळालेत. चला तर मग आधी आपण पाहूयात कोणता आहे हा मतदारसंघ. नांदेड. सध्या अस्तित्वात असलेल्या नांदेड शहराच्या नावाचा उगम नंदीतट या शब्दामधून झाल्याची आख्यायिका आहे. भगवान शंकराचं वाहन असलेल्या नंदीनं पवित्र गोदावरी नदीच्या तटावर अर्थात काठी बसून तपस्या केली अशी दंतकथा प्रचलित आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावानेही ओळखला जातो. शीख धर्मगुरू श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचं सन 1705 मध्ये याच ठिकाणी देहावसन झालं होतं. रेणुका मातेचं मंदिर आणि गुरु गोविंद सिंगजीच्या समाधीस्थानामुळे नांदेड जिल्ह्याला धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले. या जिल्ह्यात ज्वारी आणि कापूस ही प्रमुख पिकं असून केळीचं देखील पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. नांदेडमध्ये भरणारी माळेगावची यात्रा देशात प्रसिद्ध असून उत्तम प्रतीचं पशुधन आणि घोड्याच्या बाजारासाठी ही नांदेड प्रसिद्ध आहे. याच नांदेडमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असं कापूस संशोधन केंद्रही आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ हा हिंगोली आणि लातूर या 2 लोकसभा मतदारसंघांना लागून आहे. या मतदारसंघात या जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 6 नांदेड लोकसभा मतदारसंघात तर उर्वरित 3 हिंगोली आणि लातूर या 2 लोकसभा मतदारसंघात विभागले गेलेत. यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेडमधील 5 आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. भौगोलिकदृष्ट्या जसा नांदेड लोकसभा मतदारसंघ बदलला तसाच राजकीय दृष्ट्याही मोठा बदल पाहायला मिळतोय. नांदेड लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसची सत्ता राहिली. 1989 मध्ये जनता दलचे व्यंकटेश काब्दे निवडून आले होते. त्यानंतर 1991 मध्ये सूर्यकांता पाटील यांच्या रूपानं पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. 1996 मध्ये गंगाधर कुंटुरकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 1998 आणि 1999 मध्ये काँग्रेसचे भास्कर पाटील खदगावकर सलग निवडून आले. तर 2004च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या दिगंबर पाटील यांनी अवघ्या 25,000 मतांनी विजय मिळवत काँग्रेसच्या वर्चस्वाला शह दिला. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून तिकीट मिळवलेल्या भास्करराव खदगावकरांनी तिसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभा गाठली. याआधी 2009च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 14,39,015 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ही 7,38,996 इतकी होती, तर 7,19,000 एवढी महिला मतदारांची संख्या राहिली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीपासूनच हेवीवेट मानला जाणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आतापर्यंत 3 निवडणुकींचा अपवाद वगळता सातत्यानं काँग्रेसचे खासदार निवडून आलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना सत्ता काबीज करण्यासाठी बराच घाम गाळावा लागेल अशी चिन्ह आहेत. केशव गुणसे पाटील, झी मीडिया, नांदेड. नांदेड लोकसभेमधले काँग्रेसचे विद्यमान खासदार भास्करराव खदगावकर पाटील यांची आपण आता ओळख करून घेऊयात. वय 69 वर्ष, शिक्षण बी मेकॅनिकल. नांदेडचे विद्यमान खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे जिल्ह्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे खदगावकर नांदेड जिल्ह्याच्या देगलूर बिलोली तालुक्यातील खदगावचे मूळ रहिवासी. राजकारणातील दांडगा अनुभव गाठीशी असणाऱ्या खदगावकर यांनी राजकीय जीवनाच्या वाटचालीत आतापर्यंत 3 वेळा खासदारकी आणि 2 वेळा आमदारपदही भूषवले. तसंच राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळलंय. सध्या ते काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षही आहेत. आतापर्यंत 8 निवडणुका केल्या, 6 जिंकलो. त्यामुळे विरोधक हे टीका करणार. विरोधकाकडून आपण कधी आपली स्तुती करण्याची अपेक्षाच आम्ही करत नाही. आम्ही जर ग्राउंड लेवलपर्यंत काम केलं असेल तर त्यांच्या टीकेला मतदार हा कधीही
दाद देत नाही, त्याला प्रत्यक्ष आम्ही सेवा केलेली असेल ना, तो मतदार निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान करतो. 1998च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं खतगावकर यांना सर्वप्रथम लोकसभेची उमेदवारी दिली होती. सलग 2 लोकसभा विजयानंतर 2004 मधील लोकसभा निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकरांना पराभवाची चव चाखायला लागली. मात्र या पराभवानंतर खतगावकरांनी खचून न जाता बिलोली दिगलूर या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली आणि विधानसभेत प्रवेश मिळवला. 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा विजयी झाले. त्यांना 3,46,400 मतं पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपचे उमेदवार संभाजी पवार यांना 2,71,786 मतं मिळाली. तब्बल 74,614 मतांनी खतगावकर विजयी झाले. खासदार खतगावकर यांची एकूण मालमत्ता ही 6,24,16,000 रुपयांची असून यापैकी 2,97,01,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 3,27,15,000 रुपयाची जंगम मालमत्ता खतगावकरांच्या नावे आहे. 2009 मध्ये खतगावकरांनी पराभवाचं उट्टे काढत पुन्हा लोकसभा काबीज केली. मात्र या विजयाचं श्रेय जातं त्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे. खतगावकरांना निवडून देताना मतदारांनी अशोकरावांकडे पाहूनच मतदान केल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं अनेक जण मानतात. आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे अडचणीत आलेल्या अशोकराव चव्हाणांचंच अस्तित्व सध्या डळमळीत आहे. त्यामुळे 2014 निवडणुकीत खतगावकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याबाबत नांदेडमध्ये चर्चांना उधाण आले. केशवराव गुंडचे पाटील, झी मीडिया. नांदेड लोकसभा मतदारसंघामधल्या समस्या कोणकोणत्या आहेत त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया. नांदेड शहर आणि एकूणच जिल्ह्यातील नेत्यांचं राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर वेगळं राजकीय वचन आहे. नांदेड शहरात पूर्वी गुरुतागद्दीसाठी आणि नंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी विकास योजनेअंतर्गत विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. मात्र जिल्ह्यातील इतर विकास कामांसाठी कोणताही खास निधी उपलब्ध करून देण्यात खासदार खतगावकर अपयशी ठरले. त्यामुळे सिंचन प्रकल्प असो, उद्योग असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजना किंवा अंतर्गत रस्त्यांची कामं अशी एक ना अनेक कामं अनेक वर्षांपासून रखडली आहे. केंद्र सरकारची कोणतीही मोठी योजना गेल्या 5 वर्षांच्या काळात इथं राबवली गेली नाही. बाभळी बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं, पण त्यामागं प्रांतवादाचा मुद्दा आल्यानं बंधाऱ्याचं काम राज्य सरकारनं वेगात पूर्ण केलं. मात्र देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लेंडी सिंचन प्रकल्पासारखे काही प्रकल्प निधीअभावी रखडले. केंद्राच्या अखत्यारीतील बाबींचा विचार केला तर रेल्वेचा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. नांदेड मार्गे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर अशा शहरांसाठी दैनंदिन रेल्वे सेवा आहे. पण पुण्यासाठी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी मागणी करणाऱ्या नांदेडकरांच्या तोंडाला कायम पानच पुसण्याचं काम करण्यात आलंय. मतदारसंघातील नागरिकांच्या या मागणीचा पाठपुरावा करण्यात खासदार अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. LBT हा एक महत्त्वाचा प्रश्न शहरामध्ये भेडसावतोय, परंतु एक प्रतिनिधी आणि तेही विशेष करून सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने तो घेतला गेलेला नाहीये. त्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने गुर्तागद्दीच्या स्वरूपात इतका मोठ्या प्रमाणात पैसा आल्यावर ज्या अपेक्षेनं विकास व्हायला पाहिजे होता त्या अपेक्षेमध्ये कुठेतरी कमतरता आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नांदेडचा औद्योगिक विकास तसा खुंटलेला आहे. एकही मोठा उद्योग या ठिकाणी सुरू नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि एकूणच औद्योगिक प्रगती साधण्यासाठी उद्योगधंदे आणले जावेत यासाठी फारसे प्रयत्न झाल्याचं दिसून आलं नाही. केंद्राच्या इतरही कोणत्या योजना या भागात आलेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसनं केवळ राजकारणावर भर देत विकासाकडे दुर्लक्ष केल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. रेल्वेचे प्रश्न असतात, आपलं केंद्राच्या माध्यमातून, भास्कररावच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट आणण्याच्या संदर्भात विषय असतील, रोजगार मिळविण्याच्या दृष्टिकोनातून जे विषय असतील, हे कुठल्याही विषयामधून केंद्राच्या माध्यमातून ज्या काही योजना होते, माझ्या तर मते 10% सुद्धा त्यांनी त्या योजना या 5 वर्षाच्या काळामध्ये राबवल्या नाहीत. बँकेचे काय हाल आहेत, कारखान्यांचे काय हाल आहेत. कारखाने आहेत तर फक्त
माजी मुख्यमंत्र्याजवळ आहे. रेल्वेचे आंदोलन करण्यासाठी ते स्वतः उभा टाकतात इथं आंदोलनामध्ये. अहो सरकार कोणाचं आहे? सरकार तुमचं आहे. तुम्ही सभागृहात बोला, इथं मोर्चात नका बोलू. आमच्या नांदेडसाठी जे आहे ते नांदेड ते मुदखेड हे दुहेरीकरण, नांदेड ते परभणी दुहेरीकरण आणि जवळपास 15 ते 16 नवीन ट्रेन नांदेडून सुरू केल्या. गेल्या 5 वर्षामध्ये DRDAच्या माध्यमातून मी जवळपास 400 कोटी रुपये नांदेड जिल्ह्यासाठी आणले वेगवेगळ्या योजनेसाठी. नांदेड शहरासह कृष्णूर, देगलूर आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पण या वसाहतींमध्ये उद्योग सुरू होण्याऐवजी जागा बळकावण्याचेच उद्योग सुरू झाल्याचं नजरेस पडत आहे. मतदारसंघातील अर्धापूर मुदखेड भागात केळीचं तर कंधार मुखेड भागात सीताफळांचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण अशा फळांवर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभारले जाणं आवश्यक असतानाही राजकीय अनास्थेमुळं असे प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. नांदेडला मोठं विमानतळ आहे. या विमानतळाहून मुंबईला दररोज तर दिल्लीला आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा होती. पण आता हे विमानतळ निव्वळ शोभेची वस्तू बनत आहे. खासदार खतगावकर हे गेल्या काही काळापासून फारसे सक्रिय नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच की काय खतगावकरांची उमेदवारी बदलली जाण्याची चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळते आहे. खासदार खतगावकरांची दिल्ली मुंबईतील नेत्यांशी अगदी जवळीक असल्याचं बोललं जातं. पण मतदारसंघातील लोकांची मात्र त्यांचा म्हणावा तितका संपर्क राहिला नसल्याचा तक्रारीचा सूर सर्वत्र ऐकायला मिळतोय. केशव घोणसे पाटील, झी मीडिया, नांदेड. खासदार भास्करराव पाटील खतगावकर कुठं पास झालेत आणि कुठे नापास, पाहुयात खासदार खतगावकरांचं रिपोर्ट कार्ड ग्राफिक्सच्या माध्यमातून. नव्या रेल्वे गाड्या सुरू केल्या, गरिबांच्या निवाऱ्यासाठी निधी आणला, पायाभूत सुविधांसाठी 700 कोटी रुपये, मोबाईल सेवेसाठी 17 मनोरेग, शहरात घरकुलांसाठी 700 कोटी रुपये आणले. इथे पास झालेत खासदार खतगावकर. मतदारसंघाचे प्रश्न मांडले नाहीत. गोदावरी मनार साखर कारखाना बंद, मतदारसंघाकडे फारसं लक्ष नाही. सुपरफास्ट ट्रेनसाठी अपयश, रस्त्याची कामं अपूर्ण, इथं नापास झालेत खासदार भास्करराव पाटील खतगावकर. (1991) पासून नांदेड लोकसभा मतदारसंघावरती 2004चा अपवाद वगळता काँग्रेसचीच एकहाती सत्ता राहिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमधील काँग्रेसचा चेहरा म्हणून नावारूपाला आलेत. आदर्श घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या अशोक चव्हाणांचं पुनर्वसन करण्याकरता काँग्रेस हायकमांड यावेळी त्यांनाच तिकीट देणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे. काँग्रेसचा गड बनलेल्या या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला 3 वेळा पराभूतही व्हावं लागलेलं आहे. 1977, 1989 आणि 2004 अशा 3 निवडणुकांमध्ये काँग्रेस या ठिकाणी पराभूत झालेली आहे. यातील 1989च्या निवडणुकीत तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाच पराभवाचा दणका बसलेला आहे. 2009 लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं नांदेडची लोकसभा निवडणूक पूर्णपणे त्यांच्याच नावावर लढली गेली. मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात त्यांच्या मेहुण्यांची जागा पडली तर राज्यभर नाचक्की होईल या धास्तीनं खुद्द अशोकरावांसह सर्वच जण कामाला लागले होते. त्याआधी 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसकडे केवळ 2 तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे केवळ 1 असे 3 विधानसभा मतदारसंघच होते. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी या लोकसभा मतदारसंघावर किंबहुना नांदेड जिल्ह्यावरच आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलंय. 2009 विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकही विधानसभा मतदारसंघ शिवसेना, भाजप किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाकडे त्यांनी जाऊ दिला नाही. भोकर विधानसभेचे आमदार म्हणून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची वर्णी लागली आहे. तर नांदेड उत्तर जागेवर काँग्रेसचेच DP सावंत आमदार म्हणून निवडून आले. नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचेच ओमप्रकाश पोकर्णा आमदार आहेत. तर नायगावमधून एकमेव अपक्ष आमदार वसंतराव चव्हाण आहेत. SC साठी राखीव असलेल्या देगलूर मतदारसंघाचं नेतृत्व अंतापूरकर देवीदास करतायत. तर मुखेडचे आमदार आहेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले हनुमंतराव पाटील. याशिवाय बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थाही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेवरही काँग्रेसचंच वर्चस्व असून नांदेड महानगरपालिकेतही काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. या लोकसभा मतदारसंघातील अर्धापूर, भोकर, मुदखेड, धर्माबाद, बिलोली अशा बहुतांश नगरपालिकाही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. तसंच पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर देखील काँग्रेसची सत्ता पाहायला मिळते. असं असलं तरी नांदेडमधून काँग्रेसचे विद्यमान खासदार असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांची उमेदवारी यावेळी पक्की नसल्याचं बोललं जात आहे.
खदगावकरांऐवजी खुद्द अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण हे काँग्रेसकडून नांदेड लोकसभेचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा काँग्रेस गोटात आहे. तर दुसरीकडे भाजपचे गेल्या वेळचे उमेदवार संभाजी पवार आजारी असल्यामुळे नव्या उमेदवारासाठी भाजपमध्ये चुरस आहे. शिवाय शरद जोशींची शेतकरी संघटना आणि आप पार्टी, मनसे आणि MIM या पक्षांचीही जोरदार तयारी सुरू आहे. आता विद्यमान खासदार आहे, त्यांची जर उमेदवारी बदलली तरीही त्यांना निवडून आणण्याचं काम अशोकराव चव्हाणांनाच करावं लागणार आहे. आणि अशोक चव्हाण जर उमेदवार म्हणून उभे राहिले तरी त्यांना स्वतः निवडून येण्यासाठी स्वतःच्या प्रभावाचा वापर करावाच लागणार आहे. इमोशनल अटॅचमेंट या जागेशी आमची निश्चित आहे. पक्ष श्रेष्ठी देतील तो कोणी उमेदवार जरी असला तरी काँग्रेस पक्षाने नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे. कारण शेवटी ही जागा काँग्रेसकडे आहे आणि विद्यमान खासदार सुद्धा काँग्रेसचे आहेत. एकूणच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडची जागा काँग्रेस कायम ठेवू शकणार का? लोकसभेची निवडणूक अशोक चव्हाण लढवणार का? तसंच भाजपचा पुढचा उमेदवार कोण असणार असे नानाविध प्रश्न मतदारसंघात चर्चेले जात आहेत. नांदेड लोकसभेची ही जागा राज्यात लक्षवेधी लढत ठरण्याची शक्यता दिसून येते आहे. केशव घोणसे पाटील, झी मीडिया, नांदेड. आमच्या लोकप्रिय कार्यक्रमात इतकंच. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आमच्या वेबसाईटवरती आपण नक्की कळवू शकता. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.